आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. रामकृष्ण हरी माऊली. मी अक्षय अरविंद नाईक तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते सन मराठी प्रस्तुत वारसा कीर्तनाचा या आपल्या भक्तिमय कार्यक्रमात. इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची. याच आळंदीमधून आपल्याकडे आले आहेत हरिभक्त परायण श्री चैतन्य महाराज राऊत. काल त्यांनी कीर्तनाला सुरुवात केली होती. आज त्याचा पुढील भाग ऐकूया. चला तर मग सुरू करूया आजचा कीर्तन सोहळा. अभंगाच्या प्रथम चरणात जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की हा जगाचा चालक मालक हा भगवंत देव आपलासा करून घ्या. महाराज सांगतात आपुला तो एक देव करून घ्यावा आणि तिने विना जीवा सुख नोहे. काही जण म्हणले महाराज हा जगाचा चालक मालक हा भगवंत देव जर आम्ही आपलासा नाहीच करून घेतला तर नेमकं काय होईल, जीवनामध्ये सुख भेटणार नाही म्हणले महाराज. प्रत्येकाला जीवनामध्ये आशा जर कशाची असेल ना तो सुखाची आशा असते बघा. ते महाराज सांगतात सारखं जीवनामध्ये आशा जर मनुष्य कशाची करत असेल ना तर धनाची आशा करतो बघा. थोडं जरी मनुष्याकडे कुठंतरी काही आलं तर अहंकार होतो. तसा लक्ष्मीला सुद्धा अहंकार झाला आणि लक्ष्मी काय म्हणली माहितीये का, देवा या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ कोणाला जर मानलं असेल तर मला, कारण हे जग कोणामुळं चालतं तर ते सगळं माझ्यामुळं चालतं. भगवंत म्हणले लक्ष्मी तोंडा म्हणून काहीच उपयोग नाही, हे मला सिद्ध करून दाखवावं लागेल. ठीक आहे. आणि गावामधून प्रेत यात्रा जाऊ लागली. त्या प्रेत यात्रेमध्ये लक्ष्मीनं पैशाचा पाऊस पाडायला सुरुवात केली. लक्ष्मीनं पैशाचा पाऊस पाडायला सुरुवात केली आणि पैशाचा पाऊस पाडायला सुरुवात केल्याच्या नंतर त्या प्रेत यात्रेमधल्या लोकांना सगळ्यांनाच प्रेत खाली ठेवून सगळेजण पैसे गोळा करू लागले. लक्ष्मी देवाकडे पळत जाते, देवाला सांगते देवा बघा या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जर कोण असेल तर मी आहे, कारण हे जग कोणामुळे चालतं तर ते सगळं माझ्यामुळे चालतंय. सगळं कोणामुळे चालत असेल तर माझ्यामुळे. ज्या प्रेत यात्रेमध्ये मी पैशाचा पाऊस पाडला ना त्या प्रेत यात्रेमधले लोक सगळे प्रेत खाली ठेवून सगळेजण माझ्या मागे पळतायत आणि सगळेजण मला गोळा करतायत. भगवंतांना हात जोडले. हात जोडल्याच्या नंतर भगवंत सांगतात लक्ष्मी अगदी बरोबर आहे तुझा. एक गोष्ट लक्षात ठेव, ज्या प्रेत यात्रेमध्ये तू पैशाचा पाऊस पाडायला सुरुवात केली ना त्या प्रेत यात्रेमधलीच लोक तुझ्याकडे आले. ते प्रेत अजून काही तुला बघून काही ते उठलेलं नाही. लक्ष्मी म्हणले देवा ते उठणच कसं, त्याच्यात रामच राहिलेलं नाही. भगवंत सांगतात लक्ष्मी प्रश्नाचं जर उत्तर कळालं असेल तर मी शांत बसू का. लक्ष्मी म्हणले असं कोड्यात मग बोलू नका, मला स्पष्ट सांगा. भगवंताने स्पष्ट सांगितलं ऐक लक्ष्मी, जोपर्यंत शरीरामध्ये मी आहे ना तोपर्यंत तुला किंमत आहे, आणि एकदा जर का मी शरीरामधून निघून गेलो ना तर तुला कवडीची सुद्धा किंमत नाही. ह्या शरीराला किंमत कोणामुळे असेल तर ह्या जगाच्या चालक मालकामुळे, ह्या भगवंतामुळे ह्या शरीराला किंमत आहे. त्यामुळे वागत असताना राहत असताना ह्या जगाच्या चालक मालकाला, ज्या भगवंताने एवढं तोला मोलाचं शरीर दिले ना ह्या भगवंताला कधीच विसरू नका महाराज. महाराज भगवंताला काही लागत नाही हो, या जगाच्या चालक मालकाला काही लागत नाही, फक्त मनामध्ये निष्ठा लागते आणि मनामध्ये श्रद्धा लागते. एक वाक्य लक्षात ठेवा, मनामध्ये जर निष्ठा असेल ना महाराज, मनामध्ये जर श्रद्धा असेल ना महाराज तर हा जगाचा चालक मालक भगवंत आपलासा झाला म्हणून समजा. फक्त मनामध्ये निष्ठा ठेवून जा, फक्त मनामध्ये श्रद्धा ठेवून जा महाराज. देवाला धन लागत नाही, देवाला श्रीमंती लागत नाही, देवाला पैसा लागत नाही. तुमच्याकडं किती धन आहे, तुमच्याकडं किती ज्ञान आहे, किती श्रीमंती आहे हे बघून जगाचा चालक मालक कधी तुमच्या जवळ येत नाही. धन बघून, श्रीमंती बघून, पैसा बघून जवळ येतात हे संसारातले प्रपंचातले असतात, आणि जे धन श्रीमंती पैसा न बघून जवळ येतो हा जगाचा चालक मालक हा भगवंत असतो महाराज. त्यामुळे जीवन जगत असताना ह्या भगवंताच्या नामचिंतनामध्ये कधीतरी या, ह्या भगवंताचं, ह्या जगाच्या चालक मालकाचं भगवंताचं कधीतरी नामचिंतन करा. किती दान द्या, किती श्रीमंती असू द्या, मनामध्ये जर श्रद्धा नसेल तर देव कधीच जवळ येणार नाही. मनामध्ये निष्ठा आणि मनामध्ये श्रद्धा असू द्या. धन पैसा हे देवाला कधी दाखवू नका. हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रारब्धाने येत राहतं महाराज. मनुष्याला कुठंतरी मोठं व्हायचं असेल ना तर याच्याकरता प्रारब्ध असणं लागतं. नुसतं प्रारब्ध असून चालत नाही हो, याला प्रयत्न सुद्धा असावे लागतात. ऐका हा, प्रारब्ध आणि प्रयत्न ज्यावेळेस दोन्हीची जोड होते का त्यावेळेस मनुष्य मोठा होतो. जसं की पाप आणि पुण्य ज्यावेळेस दोन्ही समान होतं त्यावेळेस मनुष्याला हे शरीर भेटतं. पाप आणि पुण्य ज्यावेळेस दोन्ही समान होतं त्यावेळेस मनुष्याला जसं हे शरीर भेटलं तसं प्रारब्ध आणि प्रयत्न हे दोन्ही ज्यावेळेस सोबत येतात ना त्यावेळेसच मनुष्य मोठा होतो. मग जीवनामध्ये ज्ञान असेल, धन असेल, श्रीमंती असेल, काही जे असं नका याच्याकरता प्रारब्ध आणि प्रयत्न हे दोन्ही असावं लागतं. काहींचे प्रयत्न आहे तर काहींचं प्रारब्ध नाही, काहींचं प्रारब्ध आहे तर काहींचे प्रयत्न नाही. ज्यावेळेस प्रारब्ध आणि प्रयत्न दोन्ही सोबत येतात ना त्यावेळेस मनुष्य मोठा होतो. मग महाराज प्रारब्ध 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 म्हणजे काय हो, अरे कर्मापासूनच जे बनलेलं आहे त्यालाच प्रारब्ध म्हणायचंय. त्यामुळं कर्म करत असताना कर्म मात्र चांगलं करावं. हा, केले कर्म झाले तिची बोगा आले आणि उपजले मेले ऐसे किती. माणसानं कर्म करत असताना
असताना कर्म मात्र चांगलं करावं. जीवनामध्ये कर्म करत असताना ज्याचं कर्म चांगलं आहे त्याचं फळ सुद्धा चांगलंच आहे, आणि ज्याचं कर्म वाईट आहे त्याचं फळ सुद्धा वाईटच आहे. त्यामुळे जीवनामध्ये मग महाराज कर्म वाईट नेमकं हे कसं असतं बघा. जीवनामध्ये एखाद्याला नावं ठेवणं हे एक कर्मच आहे, बरोबर का नाही. कीर्तनाला न येणं हे एक कर्मच आहे. चांगलं कर्म जर केलं तर चांगलं फळ भेटणार आहे, आणि वाईट जर कर्म केलं तर वाईटच फळ भेटणार आहे. वागत असताना राहत असताना प्रत्येकानं प्रत्येकासोबत आनंदानं राहा. हा आपल्या जवळचा एखादा चुकत असेल चुकू द्या, त्याला एकांतामध्ये चूक सांगा, पण चार चौघामध्ये चांगलं म्हणा. पण आपलं कसं चाललंय माहितीये का, चार चौकामध्ये चूक सांगायची आणि एकांतामध्ये वावा म्हणायचं. ऐका, मनुष्याच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना मनुष्याच्या जीवनामध्ये नावं ठेवणारे सुद्धा असावे. नावं ठेवणारे असणं गरजेचं आहे बरं का. हा तुम्हाला आम्हाला त्रास होतो, तुमच्या आमच्या त्रासाचं काहीच नवल नाही महाराज. साधू संतांना सुद्धा त्रास झाला. काय जगद्गुरु तुकोबारायांना त्रास झाला महाराज, काय माऊली ज्ञानोबारायांना त्रास झाला महाराज. ज्ञानोबारायांना एवढा त्रास झाला महाराज आमच्या माऊली ज्ञानोबारायांना. 5 वर्षाची चिमुकली मुक्ताई होती महाराज. 5 वर्षाच्या चिमुकल्या मुक्ताईला जर कधी भूक लागली ना भूक, तर 5 वर्षाची चिमुकली मुक्त म्हणायची, दादा मला भूक लागली रे. मग ज्ञानोबारायांनी झोळी अडकावीन गावामध्ये मधुकरीला जावं. पहिल्या घरी दिले नाही म्हणून दुसऱ्या घरी जायचं, दुसऱ्या घरी दिले म्हणून तिसऱ्या घरी जायचं, तिसऱ्या घरी वंजळ भरपीठ द्यावं, तीच ज्ञानोबारायांनी झोळी टाकून आणावं. पण ज्ञानोबारायांच्या झोळीमध्ये कधी पीठ नव्हतं निघत महाराज. ज्ञानोबारायांच्या झोळीमध्ये कधी माती निघायची तर कधी दगड निघायची. एवढं जीवनामध्ये आमच्या ज्ञानोबारायांना त्रास झाला. जगद्गुरु तुकोबारायांकडे बघितलं तर काय आमच्या जगद्गुरु तुकोबारायांना सुद्धा त्रास झाला महाराज. एवढा आमच्या जगद्गुरु तुकोबारायांना त्रास झाला. जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा सगळा पाण्यामध्ये बुडवला. पण काय ताकद आहे महाराज, जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा पाण्यावरती तरंगला. गाथा पाण्यामध्ये बुडावा याच्याकरता त्या गाथ्याला दगड बांधले, पण दगडा सहित गाथा पाण्यामध्ये तरंगला. त्या काळामध्ये माणसं प्रामाणिक होती का दगड प्रामाणिक होती हो? दगडच प्रामाणिक होते. जीवनामध्ये माणसं प्रामाणिक नव्हती, दगडच प्रामाणिक होते. पण माणसाने कधीतरी प्रामाणिकपणाने एकूण मकासोबत कधीतरी वागावं. तुमचा आमचा जन्म भेटला, इथं तुम्ही आम्ही सर्वजण आलोत ना, हे कशा करताय? माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं याच्याकरता एवढं सुंदर निवेदन आहे. त्यामुळे जगत असताना माणसानं ना महाराज, जगत असताना माणसानं फार चांगलं जगावं. एवढं चांगलं जगावं, एवढं चांगलं जगावं, एवढं चांगलं जगावं की ह्या जगाच्या चालक मालकाला, ह्या भगवंताला सुद्धा आपला स्वभाव आवडावा. एवढं चांगलं जगावं महाराज. जगद्गुरु तुकोबारायांकडे बघा, सकल साधू संतांकडे बघा. ताकद होती महाराज ह्या पंढरीच्या पांडुरंगाला भांडायची. एकांतात होते महाराज, देवाची भक्ती केली महाराज. एकाच देवाची जगाच्या चालक मालकाची भक्ती केली. निष्ठा होती महाराज. भाव ठेवत असताना निष्ठेचा भाव ठेवा. महाराज सांगतात, निष्ठावंत भाव भक्ताचा सोधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये, निष्काम निश्चळ विठ्ठले विश्वास, आणि पाहू नये वास अनेकांची. महाराज सांगतात, भाव जर कशाचा असावा तर भाव निष्ठेचा असावा. काय निष्ठा होती महाराज आमच्या जगद्गुरु तुकोबारायांची. एवढी निष्ठा आमच्या जगद्गुरु तुकोबारायांची, एवढी निष्ठा आमच्या जगद्गुरु तुकोबारायांची ह्या जगाच्या चालक मालकावरती, ह्या भगवंतावरती. महाराज दास्यत्व जर केलं असेल आणि दास्यत्वाच्या पराकाष्ठेचा जर विचार करायचा झाला ना, तर मला तरी असं वाटतं त्यामध्ये तपासायचं जर असेल तर साधू संतांना तपासावं. काय होते महाराज आमच्या जगद्गुरु तुकोबारायांचे दास्यत्व. जगद्गुरु तुकोबारा देवाकडे जातात आणि देवाला सांगतात, तुझे दास्य करू आणि का मागो खावया, दीग झाले जेणे माझे पंढरी राया, काय गावी ठोबा तुझा आता म्हणावे, शुभाशुभ गोड तुम्हा थोरांच्या दैवे. संसाराचा धाक निरंतर आम्हाशी, अन मरण भले परी काय अवकळाईशी. महाराज सांगतात, देवा दास्यत्व केलंय ना, तुझं केलंय, आणि आई देवा तुझे दास्य करू आणि का मागो खावया. तुझं दास्यत्व केल्याच्या नंतर तुला सोडता मी दुसऱ्या देवतेला कधीच काही खायला मागणार नाही. तुझे दास्य करू आणि का मागो खावया, का धीग झाले जिने माझे पंढरी राया, काय गा विठोबा तुझा आता म्हणावे. अरे देवा, अरे तुला म्हणू तरी काय, मी जगाचा चालक मालक आहेस, भगवंत आहेस. सामान्य मनुष्याच्या पाठीमागे जसं संसाराचं प्रपंचाचं भय लागलेलं आहे ना, तसं आमच्या सुद्धा पाठीमागे का रे देवा, संसाराचा धाक निरंतर आम्हाशी, आणि मरण भले परी काय अवकळाईशी. महाराज सांगतात, तुझ्या शरणागत शरण जाऊ अनेकासी, आणि तुका म्हणे लाज कवना हे का नेनसी. ऐक देवा, तुला सोडता मी जर दुसऱ्या देवतेला शरण जर गेलो तर याची लाज नेमकी कोणाला वाटावी हे तुला कळत नाही का. एवढी ताकद होती महाराज ह्या देवाला, ह्या जगाच्या चालक मालकाला, ह्या भगवंताला भांडण्याची ताकद कोणाकडे होती तर ही फक्त साधू संतांकडेच होती. त्यामुळे संगत करत असताना साधू संतांची संगत करावी. आणि ते जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, हा जगाचा चालक मालक हा भगवंत आपलासा करून घ्या, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जेव्हा सुकून होय. या संसारामध्ये, या प्रपंचामध्ये सगळं जे जन आहे ना, यांच्या मागं नुसतं काय असेल ना तर महाराज दुःखच दुःख आहे. महाराज सांगतात अभंगाच्या द्वितीय चरण, दुःखाची जनिती,
माईक दुःखाची जनती रते माईक दुःखाची जनती रते माईक दुःखाची जनती माईक दुःखाची जनती माईक दुःखाची जनती रते माईक दुःखाची जनती रते माईक दुःखाची जनती रते माईक दुःखाची हरी बोल रते माईक दुःखाची जनती 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 हो नाही आधी अंती अवसानी नाही आधी अंती अवसानी हो नाही आधी अंती अवसानी नाही आधी अंती अवसानी हे ते माईक दुःखाची जनती नाही आधी अंती अवसानी रते माईक दुःखाची हरी बोल रते माईक दुःखाची जनती रते माईक दुःखाची जनती रते माईक दुःखाची जनती नाही आधी अंती अवसानी नाही आधी अंती अवसानी नाही आधी अंती अवसानी नाही आधी अंती अवसानी रते माईक दुःखाची जनती अवसानी रते माईक दुःखाची जनती रते माईक दुःखाची जनती रते माईक दुःखाची जनती रते माईक दुःखाची जनती वा काय म्हणले महाराज एरत्ती माईके दुःखाची जनती आणि नाही अद्यांती अवसानी या संसारामध्ये प्रपंचामध्ये जेवढे आहेत ना या सगळ्यांच्या मागे जर काय असेल ना तर नुसतं दुःखच दुःख आहे कारण हा संसार हा प्रपंच मुळातच दुःखी आहे महाराज सांगतात दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कुठे फलकट तो संसार येते सार भगवंत संसार आहे प्रपंच हा सार नाही महाराज इथं भगवंताचं नामचिंतन सार आहे संसार प्रपंच कसा आहे तर महाराज सांगतात हा फलकट आहे संसार प्रपंच कसा आहे तर महाराज सांगतात दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कुठे जे मनुष्य संसारामध्ये आहेत जे मनुष्य प्रपंचामध्ये आहेत ना या संसारामध्ये या प्रपंचामध्ये राहून सुखाचा विचार मात्र तुम्ही कधीच करू नका कारण संसार प्रपंच किती जरी मोठा असेल ना तर काही उपयोग नाही महाराज दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कुठे जीवन जगत असताना त्याकरता सुखाचा विचार जर कुठं असेल ना तर भगवंताचं नामचिंतनामध्ये सुखाचा विचार आहे भगवंताचं नामचिंतन सार आहे का हो महाराज मग जगाच्या चालक मालकाची भक्ती करायची ह्या भगवंताची भक्ती करायची याला कुठल्या प्रकारचं बंधन अजिबात नाही यारे यारे लहान थोर याती वलती नारी नर सकळ असे येते आहे अधिकार कलियुग उद्धार हरीच्या नामे वय झाल्याच्या नंतर या किंवा लहानपणात या किंवा तरुणपणात या पण या आणि भगवंताचं नामचिंतन करा लहानपणात जरी आलं वय झाल्याच्या नंतर जरी आलं किंवा तरुणपणात जरी आलं तरी येणं गरजेचं आहे आलं पाहिजे महाराज भगवंताचं नामचिंतन करणं गरजेचं आहे महाराज इथं जेवढा आनंद आहे ना इथं जेवढे मजा आहे ना महाराज इथल्यासारखा आनंद आणि इथल्यासारखी मजा हे दुसरीकडे कुठंच नाही महाराज अरे जगाच्या चालक मालकाच्या भगवंताच्या भजनामध्ये ह्या जगाच्या चालक मालकाकडे भगवंताचं नामचिंतन करण्यामध्ये एवढा जेवढा आनंद आहे ना त्याच्या इतका आनंद मला नाही वाटत हा दुसरीकडे कुठं असेल इथंच आनंद आहे महाराज बरोबर का नाही मग याला कुठल्या प्रकारचं बंधन नाही वय झाल्याच्या नंतर या लहानपणात या किंवा तरुणपणात या पण या आणि परमार्थ करा महाराज सांगतात कामामध्ये काम आणि काही म्हणा राम राम कामामध्ये काम केलं पाहिजे आणि काहीतरी राम राम म्हणलं पाहिजे दादा वागत असताना राहत असताना प्रत्येकानं चांगलं राहावं आनंदानं राहावं अरे साधू संतांसारखं कधीतरी जगा साधू संतांसारखं कधीतरी बघा काय होते महाराज जगद्गुरु तुकोबर आहे काय होते महाराज माऊली ज्ञानोबर आहे काय होते महाराज नाथ महाराज शांतीब्रह्म एकनाथ महाराज होते महाराज
शांतीब्रह्मच होते महाराज. संतांकडे जर बघितलं ना, पदवी लावणं आणि वेगळे वागणं असं काहीच नाही महाराज. साधू संतांकडे जर बघितलं, जी पदवी आहे ना तसेच वागत होते महाराज. शांतीब्रह्म एकनाथ महाराज. एकनाथ महाराजांकडे जर बघितलं, शांतीब्रह्मच होते महाराज. यवन किती वेळा अंगावर थुंकला होता महाराज? 108 वेळा, बरोबर का नाही? 108 वेळा अंगावर थुंकला होता महाराज. सांगतात यवन अंगावरही थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. आमच्या नाथ महाराजांनी प्रसाद देऊन मुक्त केला. ऐका, 108 वेळा अंगावर ते थुंकला. नाथ महाराजांच्या अंगावर थुंकला की नाथ महाराज गोदावरीचं जायचे आणि गोदावरी गेल्याच्या नंतर परत स्नान करायचे आणि परत वरती यायचे. 108 वेळा यवनामुळे नाथ महाराजांचं 108 वेळा गोदावरीचं स्नान झालं. म्हणून नाथ महाराजांनी त्या यवनाला डायरेक्ट प्रसाद देऊन टाकला. महाराज सांगतात यवनी अंगावर थुंकला आणि प्रसाद देऊन मुक्त केला. नामदेव महाराजांकडे बघितलं, काय अधिकार होता महाराज नामदेव महाराजांचा? फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. नोहे हा सामान्य महिमा संतांचा आणि नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. सामान्य महिमा नव्हता महाराज हा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. ज्या नामदेव महाराजांच्या हातानं देवानं नैवेद्य खावा, ही ताकद जर कोणाची असेल ना महाराज, तर ही ताकद फक्त कोणाची होती? तर नामदेवरायांची होती. जीवनामध्ये जीवन जगत असताना असे हे महाराज साधू संत होते. वागत असताना ह्या साधू संतांसारखं कधीतरी वागा, राहत असताना ह्या साधू संतांसारखं कधीतरी वागा. या जीवनाला खरा अर्थ आहे, नाहीतर काही उपयोग नाही. महाराज सांगतात हा जगाचा चालक मालक आहे, हा भगवंत आपलासा करून घ्या. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जेवा सुख नोहे. एरती माई के दुखाची जनते आणि नाही आधी अंती अवसानी. आणि अभंगाच्या 3ऱ्या चरणात महाराज सांगतात अविनाशकारी आपुली आईसे, अविनाशकारी आपुली आईसे, अविनाशकारी आपुली आईसे, अविनाशकारी आपुली आईसे, अविनाशकारी हरी हरी मना पिसे गोविंदाचे, वाह. लावी मना पिसे गोविंदाचे, हो लावी मना पिसे गोविंदाचे, लावी मना पिसे गोविंदाचे, हो दुःखाची जनिती, एरती माई के 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 विनाश करी आपुली आईसे, लावी मला पिसे गोविंदाचे, लावी मला पिसे गोविंदाचे, विनाश करी आपुली आईसे, लावी मला पिसे गोविंदाचे, लावी मला पिसे गोविंदाचे. महाराज सांगतात अविनाश करी आपुलिया ऐसे आणि लावी मना पिसे गोविंदाचे. महाराज सांगतात मनाला एवढंच पिसं लागतंय कोणाचं? ह्या गोविंदाचं आणि ह्या जगाच्या चालक मालकाचं. ते जगाच्या चालक मालकाचं भगवंताचं मनाला पिसं लागतंय ना, तर जीवनामध्ये जीवन जगत असताना ह्या जगाच्या चालक मालकाकडे भगवंताकडे जायचं जर असेल तर फक्त भाव महत्वाचा आहे महाराज. भिल्ल समाजाच्या शबरी मातेकडे जर बघितलं तर महाराज काय मनामध्ये निष्ठा होती महाराज, काय मनामध्ये भाव येता. एवढी रामाची भक्ती करायची महाराज, जगाच्या चालक मालकाची ह्या राबारची एवढी भक्ती करायची महाराज. भिल्ल समाजाची शबरी माता राजाची कन्या होती महाराज शबरी माता, पण भगवंताच्या नामचिंतनामध्ये एवढी दंग झालेली, ज्या दिशेने माझे राम येणार आहेत ना त्या दिशेने आमच्या शबरी मातेनं सडा टाकावा, रांगोळ काढावी, झाडून घ्यावा. आणि ज्या वेळेस शबरी मातेला भेटण्यासाठी राम आले ना महाराज, तर शबरी मातेनं रामायला खायला बोरं आणून ठेवली. आपल्या रामाला आंबट बोर जाऊ नये, किडकं बोर जाऊ नये, कच्चं बोर जाऊ नये म्हणून अगोदर स्वतःनी बघायचं. बोर चांगला असेल तर द्रोणामध्ये टाकायचं, खराब असेल तर टाकून द्यायचं. ऐका, जगाचा चालक मालक हा भगवंताला
आणि जगाच्या चालक मालकाला भगवंताला शबरी मातेनं बोरं खायला दिले आणि शबरी मातेचे उष्टे बोरं ह्या जगाच्या बापानं खाल्ले. ही ताकद जर कोणात मध्ये असेल ना तर मनामध्ये निष्ठेमुळे एवढी ताकद आहे महाराज. ऐका, मनुष्याच्या जीवनामध्ये फक्त निष्ठा असणं गरजेची आहे. निष्ठा ठेवावी घरे, निष्ठा वागावी. निष्ठेनं जर वागलात ना महाराज तर कुठलीही गोष्ट आपल्याला जीवनामध्ये काय सगळं सोपं आहे महाराज. जगामध्ये हे अवघड आहे ते अवघड आहे, काहीच अवघड नाही महाराज. सगळं सोपं आहे, फक्त मन लावून करावं. निष्ठावंत भाव हा कोणाचा असेल ना तर हा स्वधर्म जर कोणाचा आहे ना तर महाराज सांगतात हा भक्ताचा स्वधर्म आहे. मग महाराज भक्त कोणाला म्हणावं? हा जगाचा चालक मालकाचा भगवंताचा नेमका भक्त कोण आहे? तुम्ही आम्ही सर्वजण भक्तच आहोत. पण एक वाक्य लक्षात ठेवा, भक्त कसा असतो तर साधू संतांसारखा भक्त असतो महाराज. आता सहसा साधू संत राहिले नाही आणि सहसा साधू संत भेटत सुद्धा नाही महाराज. हे साधू संत ही साधू संतांची संगत ही लय अवघड ही सहसा कधी होत नाही महाराज. त्यामुळे जीवनामध्ये साधू संतांची संगत होणं फार महत्वाची आहे. साधू संतांकडे जर बघितलं ना महाराज, हे लई दिवस कुणीच जगले नाही हो. लई दिवस जगले नाही. समाजासाठी जे आवश्यक असतात हे जास्त दिवस कधी जगतच नसतात. कारण साधू संत जे अवताराला येतात ना, अवताराला येतात कशामुळं? काम झालं की निघून जातात. अवताराला येतात, जे काम आहे हे काम करतात आणि परत हे निघून जातात. ऐका, देवचा अवताराला येतो. या जगाच्या पाठीवर या पृथ्वी तलावर तिघा जणांचे अवतार झाले. पहिला अवतार देवाचा आहे, दुसरा अवतार साधू संतांचा आहे, तिसरा आपला अवतार म्हणता येणार नाही हा जन्म आहे. बरोबर? पहिला अवतार देवाचा, दुसरा अवतार साधू संतांचा आणि तिसरा जो आहे हा तुमचा आमचा जन्म. आता लक्षात घ्या, भगवंत जे जन्माला येतात, भगवंत जे अवताराला येतात ना, हे कशा करता येतात तर महाराज सांगतात जीवनामध्ये जो साधू संतांचा भगवंताचा जो अवतार होतो ना हा कशासाठी होतो आणि हा कशामुळे होतो तर महाराज सांगतात घेऊनी चक्र गदा हाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी. हातामध्ये चक्र आणि गदा घेऊन भक्ताला पायापाशी ठेवणं आणि दुर्जनाचा नैनाट करणं हे काम जर कोणाचं असेल ना तर हे जगाच्या चालक मालकाचं हे भगवंताचं काम आहे. महाराज सांगतात देवानं जो अवतार घेतला हे धर्माचं रक्षण करण्यासाठी अवतार घेतला. मग महाराज काही जागेवरती धर्माचं पालन सांगितलंय आणि काही जागेवरती धर्माची स्थापना सांगितली तर काही जागेवरती धर्माचं रक्षण सांगितलंय. का हो महाराज? धर्माचं पालन करायचंय, धर्माचं रक्षण करायचं का धर्माची स्थापना करायची? वाक्य लक्षात ठेवा, ज्यानं धर्माची स्थापना केली त्याला सांगायची गरज नाही की धर्माचं पालन कर म्हणून. ज्या आईने मुलाला जन्म घातलाय तिला सांगायची गरज नाही की या मुलाला सांभाळ म्हणून. ज्यानं झाड लावलंय त्याला सांगायची गरज नाही की ह्या झाडाला पाणी घाल म्हणून. तसं ज्यानं ह्या धर्माची स्थापना केली आहे त्याला सांगायची गरज नाही की ह्या धर्माचं पालन कर म्हणून. जीवनामध्ये वारकरी संप्रदायाचे तुम्ही आम्ही सर्वजण पाईक आहोत. या वारकरी संप्रदायाला टिकवायचं काम जर कोणाचं असेल ना महाराज तर हे तुमचं आमचं प्रत्येकाचं हे वारकरी संप्रदाय टिकवायचं काम आहे. महाराज सांगतात ही वारकरी संप्रदायाची निर्मिती, ही वारकरी संप्रदायाची सुरुवात संत एकांती बैसली आणि सर्व ही सिद्धांत शोधले. सगळे साधू संत एकांतात बसून सगळे साधू संत इथं येऊन हे भगवंताचं नामचिंतन करून ही वारकरी संप्रदायाची निर्मिती केली. हा वारकरी संप्रदाय त्यांनी टिकवलाय आणि प्रत्येक जातीमध्ये 18 पगड जातीमध्ये साधू संत जन्माला आले. मी तर सांगल प्रत्येक जातीमध्ये जर संत जन्माला आले नसते ना तर वारकरी संप्रदाय म्हणजे काय हे कळायला तुम्हाला मला फार वेळ लागला असता महाराज. प्रत्येक जातीमध्ये साधू संत जन्माला आले आणि वारकरी संप्रदाय म्हणजे काय हे तुम्हाला आम्हाला हे सर्वांना दाखवून दिलं महाराज. वारकरी संप्रदाय मध्ये मुळात जर बघितलं ना तर यातायाती धर्म नाही विष्णुदास. यातायाती धर्म नाही विष्णुदास. कुठल्या प्रकारचा धर्म? मी ह्या धर्माचा, मी त्या धर्माचा, मी ह्या जातीचा, मी त्या जातीचा. वारकरी संप्रदायामध्ये हे मुळात काहीच नाही महाराज. आपण सगळेजण एकाच माईचे लेकरं आहोत. तुम्ही आम्ही सर्वजण एकाच माईचे लेकरं आहोत. ज्या वारकरी संप्रदायाचे तुम्ही आम्ही सर्वजण पाईक आहोत ना हा वारकरी संप्रदाय आहे. ह्या फक्त पंढरीच्या पांडुरंगाकडे जावं, बाकीच्या देवाकडे कधी जाऊ नका, बाकी तीर्थक्षेत्राला कधी जाऊ नका महाराज. जगाच्या पाठीवर देव अनेक आहेत, जगाच्या पाठीवर तीर्थक्षेत्र अनेक आहेत, पण महाराज सांगता जीवनामध्ये आला तर फक्त पंढरपूरला जावं आणि हा जगाचा चालक मालक हा भगवंत हा देव एकोलता एकच देव आपलासा करून घ्या. मी म्हणत नाही फक्त पंढरीचा पांडुरंग हा भगवंत आपलासा करून घ्या. ज्या देवावरती आपली श्रद्धा आहे, ज्या देवावरती आपली निष्ठा आहे ना त्या देवासमोर आपली श्रद्धा केंद्रित करावी आणि हा जगाचा चालक मालक हा भगवंत आपलासा करून घ्यावा. फक्त मनामध्ये निष्ठा आणि मनामध्ये श्रद्धा लक्ष केंद्रित करून ह्या जगाच्या चालक मालकाकडे जावं. मग कुठलाही देव असला तरी बघा काही काही वेळेस विचार करण्यासारखी गोष्ट, एका घरामध्ये राहणारे 5 जण आहेत पण देव 50 आहेत. राहणारे 5 जण पण देव 50 आहेत. ज्या देवाला दयानं दुधानं ताकानं लोण्यानं आंघोळ घालतो, कधीतरी थोडासा मनात जर विचार केला, ज्या देवाला दयानं दुधानं ताकानं लोण्यानं आंघोळ घालतो, वेगवेगळ्या प्रकारचं पंचपक्वानाचा निवेद्य देवाला देतोय, वेगवेगळ्या प्रकारचे फुलं देवाच्या पूजेमध्ये वाहतोय, हे देवाला योग्य असतील का? हे देवाला पटत असतील का? हे देवाला आवडतात का? हा कधीतरी मनात कोणी विचार केलाय? हा कधीच कुणी मनात विचार केला नाही. देवाकडे जर बघितलं ना काही देव भक्ती करण्यासाठी फार सोपे आहेत आणि काही देव भक्ती करण्यासाठी फार कठोर आहेत. बघा
काही देव जे आहेत ना भक्ती करण्यासाठी फार सोपे आहेत आणि काही देव भक्तीसाठी फार कठोर आहेत. त्यामध्ये इकडं तिकडं एकही इकडं तिकडं त्यांना अजिबात चालत नाही. त्यामध्ये जर बघितलं ना महाराज, भैरवनाथाकडे जर बघितलं तर भैरवनाथाचा एवढा कडक अवतार आहे महाराज, एवढा कडक अवतार आहे. भक्ती करण्यासाठी हे दैवत फार कठोर आहे. पंढरीचा पांडुरंग जर बघितला, हा जगाचा चालक मालक जर बघितला, हे अगदी सोपं आहे. शंकराकडे जर बघितलं तर शंकर मुळातच कसे तर महाराज सांगतात, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे बदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष आणि शिव देखता प्रत्यक्ष. महाराज सांगतात एका जनार्दनी शिव आणि निवारी कडे काळाचा भेव. काय म्हणले महाराज, शिव भोळा आहे, शिव चक्रवर्ती आहे, पण एक वाक्य लक्षात ठेवा, नुसते भोळेच नाहीत, नुसते चक्रवर्तीच नाही. ह्या वारकरी संप्रदायाची निर्मिती, ह्या वारकरी संप्रदायाची सुरुवात जर कोणी केली असेल ना तर आमच्या शंकरानंच केली, ही महादेवानंच केली. त्याच्यामुळे जिथं जिथं शंकराचं वर्णन आहे ना तिथं तिथं महाराजांनी आदी शब्द दिलाय. ज्ञानोबारायांचा हरिपाठ बघावा आणि हरिपाठामध्ये गुरु परंपरेचे अभंग बघावे. त्यामध्ये महाराज सांगतात आदिनाथ गुरु, आदिनाथ उमा आदी शब्द दिलेले बघा. जीवनामध्ये जिथं शंकराचं वर्णन आहे तिथं आदी शब्द आहे. मला वाटते नाथांचे शब्द आहेत. नाथ महाराज सांगतात ओम नमः शिवा आधी कावडी घेतली खांदी आणि मिळाली संत मांडळी. ऐका, जिथं शंकराचं वर्णन सांगितलंय तिथं आदी शब्द. कशामुळं? कारण वारकरी संप्रदायाची सुरुवात, वारकरी संप्रदायाची निर्मिती अगोदर जर कोणी केली असेल तर ही शंकरानं केली. आता लक्षात घ्या, वारकरी संप्रदायाची सुरुवात ही शंकरानं केली, वारकरी संप्रदायाची निर्मिती ही शंकरानं केली आणि सगळ्या सुरुवातीची पंढरपूरची वारी जर कोणी केली असेल ना तर ही सुद्धा शंकरानंच केली. महाराज सांगतात रंबाधिक नाचती उभ्या जोडून हात त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. महाराज सगळ्या सुरुवातीची वारी जर कोणी केली असेल तर ही सुद्धा शंकरानंच केली. आणि तुम्हाला आम्हाला सगळ्यांना वारकरी संप्रदायामध्ये भजनासाठी मंत्र जर सगळ्या सुरुवातीचा कोणी दिला असेल तर शंकरानं दिला. त्याचं नाव महाराज सांगतात हरी 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 मंत्र हा शिवाचा आणि म्हणते जे वाचा तया मोक्ष. ऐका, हरी 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 मंत्र हा शिवाचा आहे आणि म्हणते जे वाचा तया मोक्ष. हा जर मंत्र ज्यानं भजला ना याला काय भेटल तर याला महाराज सांगतात मोक्ष भेटल. त्यामुळे जीवनामध्ये जीवन जगत असताना या वारकरी संप्रदायामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना जन्म भेटलाय. या वारकरी संप्रदायाची निर्मिती, या वारकरी संप्रदायाची सुरुवात ही शंकरानं केलेली आहे. कोणत्याही देवाकडे जावं पण त्या देवाकडे जाऊन, त्या जगाच्या चालक मालकाकडे जाऊन ह्या भगवंताची, ह्या जगाच्या चालक मालकाची भक्ती करावी. महाराज सांगतात विठ्ठल विठ्ठल. मनामध्ये निष्ठा ठेवून करावे, फक्त मनामध्ये भाव ठेवून करावं. हा जगाचा चालक मला भगवंत आपलासा झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज सांगतात आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जेवा सुख नोहे. ए रत्ती माईके दुखाची जनती नाही अद्यांती अवसानी. अविनाश करी आपुलिया ऐसे आणि लावी मना पिसे गोविंदाचे. जीवनामध्ये जीवन जगत असताना, मनुष्यानं जगत असताना, राहत असताना प्रत्येकासोबत प्रत्येकानं चांगलं वागावं. हे तर मृत्यू लोकामध्ये तुम्हाला मला जन्म भेटलाय ना तर जन्माला आलो तर जावा सुद्धा प्रत्येकाला लागणार आहे. जाणं हे प्रत्येकाचं निश्चित आहे, पण जाणं मात्र हे प्रत्येकाचं वेगवेगळ्या पद्धतीच असलं पाहिजे. मग जाणं तुम्हाला सांगतोय का, भारताचा सम्राट धृतराष्ट्र त्याचं जाणं बघायचं आणि एकीकडे जगद्गुरु तुकोबा आहे त्यांचं जाणं बघावं. काय होतं महाराज जगद्गुरु तुकोबारायांचं जाणं आणि काय होतं महाराज भारताचा सम्राट आहे त्यांचं जाणं बघावं. भारताचा सम्राट होता महाराज, काय श्रीमंत होती, पण तरी सुद्धा जाणं जर बघितलं तर कसं होतं महाराज. 5 पांडवांमधून सगळ्यात ताकदवर पांडव त्याचं नाव म्हणजे भीम. भीम नावाचा पांडव धृतराष्ट्राला त्रास द्यायचा, पण त्रास अधूनमधून कधी देत नव्हता. धृतराष्ट्र जेवायला बसला की भीम गदा घेऊन यायचा आणि गदा घेऊन आल्याच्या नंतर म्हणायचा आंधळ्या तू किती काय कर, शेवट तुला आमच्या तुकड्यावरच राहावं लागणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, कुत्र्याला जशी एक अर्धी भाकर खाऊ घालतो तशा तुला 2-3 खाऊ घातले म्हणजे आमचं काही जाणार नाही. पण एक ऐक, तुझे अन्न खातो ना ते तुझ्या मुलाच्या रक्तापासून बनलेलं आहे, खायचे का बघ. महाराज एवढं बोलणं ऐकून धृतराष्ट्र कदरून गेला आणि रात्रीच्या वेळी जंगलामध्ये गेला आणि त्या जंगलाला आग लागली, आपोआप आग लागली. आगीमध्ये पडला, वाचवायचा प्रयत्न करायचा, परत आगीत जाऊन पडायचा. त्याचा आगीतून वाचवायचा प्रयत्न करायचा, परत आगीत जाऊन पडायचा. भारताचा सम्राट होता, एवढी श्रीमंती होती, पण तरी सुद्धा आगीचे चटके खाऊन मृत्यू पावला. कर्म बघा, आगीचे चटके खाऊन गेला महाराज, आगीचे चटके खाऊन मृत्यू पावला. त्रास दिला महाराज भीमाने बरं का. ऐका, आता भारताचा सम्राट होता धृतराष्ट्र, त्याचं जाणं बघावं. आणि एकीकडं आमचे जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबा आहे. देहू मान्य नाही, विश्वमान्य, विश्वभूष्य, विश्वप्रिय, चिन्मय स्वरूप असणारे आमचे जगद्गुरु तुकोबा आहे, त्यांचं जाणं बघावं. काय होतं महाराज आमच्या जगद्गुरु तुकोबारायांचं जाणं आणि कसं होतं महाराज आमच्या जगद्गुरु तुकोबारायांचं जाणं. ऐका तुम्हाला सांगतो. कोणी म्हणतंय जगद्गुरु तुकोबारायांकडे श्रीमंती नाही, जगद्गुरु तुकोबारायांकडे श्रीमंती नाही, पण एवढी जगद्गुरु तुकोबारायांकडे श्रीमंती, आमच्या तुकोबारायांनी सगळी श्रीमंती दान देण्यात देऊन टाकली. आता स्वतःजवळ काहीच ठुलं नाही, सगळं देऊन टाकलं. शेवट आता जगाच्या चालक मालकाकडे तुकोबाराय पंढरीच्या पांडुरंगाकडे जातात, देवाकडे जातात, देवा पुढे उभा राहतात, हात जोडतात आणि देवाला सांगतात देवा अरे जगाचा चालक मालक आहेस, भगवंत आहेस,
जन्माला येत असताना तुला मी सांगितलं होतं रे देवा, जन्माला येईल पण घेऊन जाण्यासाठी तुला यावं लागेल. इथं कशासाठी आलो होतो ते सगळं काम पूर्ण झालंय देवा, आता मला नेण्यासाठी तुला यावं लागेल. वैकुंठाला जायचंय ना देवा, तर तुला नेण्यासाठी यावं लागेल, मला नेहला ये पटकन. अरे देवा, तुला जर येता जरी नाही आलं तर तू येऊ नको, पण मला नेण्यासाठी कोणाला तरी पाठव रे देवा, वैकुंठाला जायचंय, माझी जाण्याची वेळ झाली. जगाच्या चालक मालकाला तुकोबाराय सांगतात, कोपला पाठील गावीची ही लोक, आणि आता माझं कोण भीक घाली. जगाचा चालक मालक तुकोबारायांकडे आला आणि तुकोबारायांची तर 2 दिवस राहिला बघा. आणि 2 दिवसामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी ह्या जगाच्या चालक मालकाला, भगवंताला खायला काय द्यावं. जगाचा चालक मालक आलाय, भगवंताला आहे, तर जगद्गुरु तुकोबारायांनी देवाला खायला कण्या दिल्या महाराज. जगद्गुरु तुकोबारायांच्या घरच्या जगाच्या चालक मालकाने, भगवंताने त्या प्रेमानं कण्या खाल्ल्या महाराज. 2 दिवस झाले, 2 दिवसानंतर आता देव म्हणतो, महाराज किती दिवस राहायचंय, चला ना आता, बस झालं, हो जायचंय. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, पण येत असताना मी एकटा कधी येणार नाही बाबा, कारण साधू संत हा कधीही स्वतःचा विचार कधीच करत नाहीत, हा जगाचा विचार करतात. तुकोबाराय सांगतात, मी एकटा येणार नाही, मला अगोदर गावामध्ये जाऊ द्या, आणि गावामध्ये माझ्यासोबत कोणी येणार आहे का हे बघू द्या. गावामध्ये तुकोबाराय जातात आणि प्रत्येकाला म्हणतात, काका मामा दादा, जगाचा चालक मालक आहे, भगवंत आहे, मला नेण्यासाठी आलाय, तुम्हाला यायचंय का सांगा. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायांना लोक वेडायस का काय म्हणले. एक वाक्य लक्षात ठेवा, ज्या तुकोबारायांना लोक वेडा म्हणले ना, त्यात काहीच नवल नाही रे दादांनो. ज्या तुकोबारायांना लोक पागल म्हणले, ज्या तुकोबारायांना लोक वेडा म्हणले, त्यात काहीच नवल नाही. ज्या तुकोबारायांना लोक वेडे म्हणले, ते तुकोबाराय त्यांना काही बोलले नाही, याच्यात फार मोठं नवल आहे. आपल्याला जर काही बोललं असतं तर महाराज काय केलं असतं तुम्ही आम्ही. जीवनामध्ये शांत होते महाराज, संत होते पण शांत होते. ऐका हा, गावामध्ये झालं, कुणीच नाही आलं सोबत. शेवट गावातल्यानं कुणी जर ऐकलं नाही तर शेवट ऐकण्यातली बायको असते. बायकोकडे आले आणि बायकोला लाडानं जगद्गुरु तुकोबाराय आवले म्हणायचे. अगावले, बाकीच्याला प्रत्येकाला तर वाटतंय की मला नेण्यासाठी देव नाही आला, पण तुला तर खरं वाटतंय ना, जगाचा चालक मालक भगवंत मला नेण्यासाठी आलाय. आवली म्हणले, महाराज मला सुद्धा तुमच्यासोबत नाही यायचं वैकुंठाला, जायचं जर असेल ना तर तुम्हालाच जा आणि तुम्हीच जा. जगाच्या चालक मालकासोबत भगवंतासोबत तुकोबाराय आता एकटे जातात. जगाचा निरोप घेतात, गावाचा निरोप घेतात, तुमचा आमचा सर्वांचा निरोप जगद्गुरु तुकोबाराय घेतात, आणि सगळ्यांचा निरोप घेऊन जगद्गुरु तुकोबाराय ह्या भगवंतासोबत, ह्या जगाच्या चालक मालकासोबत तुकोबाराय वैकुंठाला जातात. आणि महाराज सांगतात, बाबा जीवनामध्ये आलो आणि मला जगाचा चालक मालक नेण्यासाठी आला, एवढं कशासाठी आलो, इथं आल्याच्या नंतर जाणं मात्र कसं असावं. तर आमच्या जगद्गुरु तुकोबाराय जे वैकुंठाला ह्या जगाच्या चालक मालकासोबत भगवंतासोबत गेले ना, तर असं आमच्या तुकोबारायांसारखं जाणं असावं. जाणं जर कोणासारखं असलं तर जगद्गुरु तुकोबारायांसारखं जाणं असावं. मी अगोदरच सांगितलं, मनुष्य किती दिवस जगला याला काहीच नवल नाही, मनुष्य कसा जगला याला फार नवल आहे. इथं आल्याच्या नंतर जास्त दिवस नाही, आयुष्य हे फार छोटं आहे, हे आयुष्य खूप छोटं आहे, पण गेल्याच्या नंतर सुद्धा 4 माणसाने आधारानं नाव घेतलं पाहिजे. मनुष्यानं जगत असताना मनुष्यानं असं जगावं. महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे ऐका मरण्याची सारे, तुका म्हणे ऐका मरण्याची सारे, तुका म्हणे ऐका मरण्याची सारे. उत्तमची उरे किती मागे, उत्तमची उरे किती मागे, हिरती माई कर दुःखाची गणिती, हेरती माईक दुःखाची जगती. उत्तमची उरे किती मागे, उत्तमची उरे किती मागे, माईक दुःखाची दुःखाची जननी. नाही आदी अंती अवसान, अवसानी वसानी. नाही आदी अंती अवसानी, नाही आदी अंती अवसानी, हिरती माई दुःखाची गणिती.
माईक दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसाने रे नाही आधी अंती अवसानी रे नाही अभंगाच्या शेवटच्या चरणात महाराज सांगतात, तुका म्हणे एका मरणची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. जीवन जगत असताना असं जगावं की गेल्याच्या नंतर सुद्धा चार माणसाने आधारानं नाव घेतलं पाहिजे. महाराज सांगतात, गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. तुका म्हणे एका मरणची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. जीवनामध्ये जगत असताना असं जगावं, असं वागावं, असं राहावं की गेल्याच्या नंतर सुद्धा चार माणसाने आधारानं नाव घेतलं पाहिजे. एवढे दिवस झाले साधू संतांना जाऊन पण आज सुद्धा नाव आहे. एवढे दिवस झाले आमच्या जगद्गुरु तुकोबारायांना जाऊन पण तरी सुद्धा आज तुकोबारायांच्या गाथ्यातील अभंग आम्ही कीर्तनासाठी घेतोय. एवढे दिवस झाले आमच्या मौलीत ज्ञानोबारायांना जाऊन पण आज सुद्धा ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीतल्या ओव्या आम्ही कीर्तनामध्ये घेतोय. जीवनामध्ये जीवन जगत असताना साधू संतांसारखं वागावं, साधू संतांसारखं जगावं. संगत जर कोणाची करावी तर साधू संतांची संगत करावी, चांगल्या मनुष्याची संगत करावी. मनुष्य चांगल्या संगतीनं चांगलाही होतो आणि मनुष्य संगतीनं वाईटही होतो. संगत करत असताना मनुष्यानं चांगली संगत करावी. या जीवनाला खरा अर्थ आहे, नाही तर काहीच उपयोग नाही. महाराज सांगतात, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. एरती माईके दुखाची जनती नाही अद्यांती अवसानी. अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. तुका म्हणे एका मरणची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. अभंगाचा अर्थ भावार्थ माझ्या बुद्धीला जसा झेपल तसा मी तुमच्यासमोर मांडलेला आहे. एखादा शब्द काही जर चुकला हुकला असेल तर मला अंतकरण करून मला माफ करा. जे योग्य आहे ते घरी घेऊन जा आणि जे चुकलं हुकलं असेल ते माझे मला परत देऊन टाका. झालेली सेवा मौलीत ज्ञानोबारायांच्या चरणी, गुरुवरायांच्या चरणी, तुकोबारायांच्या चरणी, भगवंताच्या चरणी सेवा समर्पित करून इथे सेवेला पूर्ण विराम देतो. एकदा सर्वांनी हाताने टाळी, मुखाने भजन. ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले करू हे देवा पुढे उत्तरे. तुम्हालाही उच्चारिला अधिकार व्याकुला. तुकामने ज्ञानेश्वराला का पायापैकी करा. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. माऊली असं म्हणतात की खऱ्या सुखाची प्राप्ती तेव्हाच होते जेव्हा मन तृप्त झालेलं असतं. एखादी गाडी घेतल्यावर पुढे यापेक्षा मोठी घेऊ असा मोह निर्माण झाला तर त्याने सुखाची प्राप्ती होत नाही. भौतिक सुखाला मर्यादा असतात, अलौकिक सुखाला तृप्ततेचं वरदान असतं. तेच संतांना मिळालंय, त्यामुळे त्यांना बाह्य सुखाची ओढ लागलेली नाही. आजच्या कीर्तनातून हीच शिकवण घेऊया आणि उद्याच्या भागात परत येऊया. सन मराठी वाहिनी बघत राहूया, वारसा कीर्तनाचा पुढे चालवूया. जय हरी विठ्ठल.